हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. मी मुखवास बनवलेला आहे, तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मुखवास म्हणजे जेवल्यानंतर आपण बडीशॉप वगैरे जे काही खातो तर ते पाचक असतं चांगलं. तर ते माझं संपलेलं आहे, तर ते मी बनवून ठेवलं, तर त्याची रेसिपी मी पहिल्यांदा शेअर करते तुमच्यासोबत. त्याच्यामध्ये काही काही गोष्टी मी ॲड करून करते ते. त्याच्यानंतर किचन क्लिनिंग जी वीकली मी कशी करते तर ते पण मी शेअर करणार आहे त्याच्याच पुढे. जे मी आधी टाकलं होतं ते पूर्ण माझ्या घराची जेव्हा साफसफाई केली होती ते मी पूर्ण तुमच्यासोबत ब्लॉग तो शेअर केलेला आहे. पण नाईट क्लिनिंग रूटीन कसं असतं माझं डेलीचं आणि त्याचबरोबर वीकली कसं असतं ते सुद्धा मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मुखवास बनवण्यासाठी मी इथे बडीशॉप घेतलेली आहे. ही बारीक लखनौई बडीशॉप आहे. याच्यामध्ये एक मोठी पण येते आणि ही बारीक येते, तर अशी साईज असते बडीशॉपची, ती बारीक जरा बरी लागते, त्यामुळे मी ही घेतलेली आहे. याच्यामध्ये ज्या काही वस्तू तुम्हाला ॲड करायच्या त्या तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता. एखादी गोष्ट तुम्हाला जास्त ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही आहे. त्याच्यानंतर अळशी मी घेतलेली आहे. अळशी म्हणजे जवस, तर ते घेतलेलं आहे. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर असतं आणि जी लोकं नॉनव्हेज खात नाही त्यांना अळशी तर मस्ट आहे खाणं, कारण की जे म्हणतात आपण जे काही प्रोटीन्स असतात ते मच्छीमध्ये किंवा चिकनमध्ये आपल्याला मिळतात. तर जी लोकं नॉनव्हेज खात नाही त्यांनी अळशी खावी, त्याच्यामध्ये ते सर्व गुणधर्म अळशीमध्ये असतात. तर हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. मी यावेळेला फक्त अळशी आणि बडीशॉप करणार आहे आणि तीळ घालणार आहे, कारण की तिळामुळे कॅल्शियम भरपूर असतं तिळामध्ये आणि हाडं मजबूत होतात त्यामुळे. तर आता इथे याच्यावर मी काळं मीठ ॲड केलेलं आहे. त्याच्यावर थोडंसं हलकं पाण्याचा शिपका देणार आहे. पाण्यामुळे काय होतं, हे जे मीठ आहे हे छान कोट होईल या मुखवासला आणि ह्याला मी कमीत कमी 2 ते 3 तास पंख्याच्या हवेवर सुकून देणार आहे. ऊन सध्या येत नाही आहे, नाहीतर उन्हामध्ये हे अर्ध्या 1 तासामध्ये अगदी कडकडीत सुकतं. तर पावसामुळे ह्याला सुकायलासुद्धा वेळ लागणार आहे, मॉइश्चर आहे त्याच्यामुळे. तर आता हे मी चांगले 2-3 तास सुकून देणार आहे असंच पंख्याच्या हवेवर. आता याच्यामध्ये ना मी तीळ ॲड केले होते मगाशी, पण तीळ लगेच भाजले जातात, त्याच्यामुळे तीळ याच्यामध्ये ॲड करायचे नाहीत. जेव्हा शेवटी आपण हे भाजू ना त्यावेळेला तीळ ॲड करायचे. माझ्या लक्षातून निघून गेलं, पण मी पुन्हा ते तीळ साईडला काढून ठेवले. त्याच्यानंतर कढई गरम केलेली आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची. जितकी बारीक तुम्ही ठेवू शकता तितकी बारीक ठेवायची, नाहीतर हे पटकन जळतं. आणि कुरकुरीत होण्यासाठी ह्याला बारीक गॅसवर भाजणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे बारीक गॅसवर ह्याला छान कुरकुरीतपणा येईपर्यंत, सुटसुटीत होईपर्यंत ते छान भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तीळ, अळशी आणि बडीशॉप मी ॲड केले. तुम्ही धनाडा ॲड करू शकता, ओवा हवा असेल तर तुम्ही ओवा देखील ॲड करू शकता. पहिल्यांदा मी तसं सगळं बनवायची, पण यावेळेला मी फक्त एवढ्या 3च गोष्टी ॲड केलेल्या आहे. हे सगळं छान भाजत आल्यावर मग मी पुन्हा तीळ ॲड केलेले आहेत अगदी शेवटी 5 मिनटाआधी, कारण की तीळ लगेच भाजले जातात आणि त्याच्या गरमीमध्ये सुद्धा ते तीळ छान भाजले जातील. गॅस आता मी बंद केलेला आहे. हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे आणि मगच तुम्ही काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या छोट्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही करून ठेवून ह्याला आठवडाभर ते 15 दिवस ठेवू शकता आणि जेवल्यानंतर 1-1 चमचा ह्याचा तुम्ही खाऊ शकता. चला तर आत्ता वळूया माझ्या नाईट क्लिनिंग रूटीनकडे. नाईट क्लिनिंग रूटीनमध्ये मी रोजच्या रोज माझा जो गॅसओटा आहे तो क्लीन करते. जेवलेली जी भांडी असतात ती क्लीन करून, सगळं क्लीन करून झोपते. त्याशिवाय माझं नाईट क्लिनिंग रूटीन पूर्णच होत नाही, कारण की मला तसं सगळं घाण ठेवून झोपायला आवडत नाही. सकाळी उठल्यानंतरसुद्धा आपल्याला प्रसन्न राहत नाही आणि रात्रीचीसुद्धा लक्ष्मी आपल्या किचनमध्ये वावरते असं म्हणतात. आता कोण किती मानतं त्यावर प्रत्येकाचं मानण्यावर आहे, पण मी तर मानते. त्यामुळे रात्रीचं सगळं क्लीन करून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्यालासुद्धा बरं वाटतं आणि लक्ष्मीसुद्धा त्या घरामध्ये नांदते असं म्हणतात. तर रोजच्या रोज मी गॅसओटा, भांडी वगैरे तर क्लीन करतेच, पण माझं वीकली क्लिनिंग रूटीन कसं असतं ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुमच्यासोबत. याआधी मी बऱ्याच टायमापूर्वी शेअर केलं होतं आणि तोच व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना, माझे सबस्क्रायबर असे आहेत की त्यांनी हेच पाहून सबस्क्राईब केलं होतं की त्यांना माझं क्लिनिंग रूटीन आवडलं होतं. तर हे जे माझे टूल्स दिसत आहेत, टूल्स म्हणजे ट्रॉल्या दिसत आहेत, जे छोटे छोटे काय म्हणतो आपण किचनवर ठेवते ते मी. तर ते मी सगळ्यात पहिल्यांदा क्लीन करून घेते आठवड्याला किंवा 10 दिवसांनी. होतं कसं, एक तर चिमणी नाही आहे त्यामुळे फोडणीचं उडतं आणि चिकट होतं, धूळ येते किचनमधून. आणि एक्झॉस्ट पंखा लावला असला तरी मी काय करते, काम करताना किचनची जी विंडो आहे ती ओपन ठेवते, त्यामुळे धूळ आणि फोडणी असं मिळून ते पूर्ण चिकट होतात. म्हणून ते आठवड्याला क्लीन करते, स्वच्छ गॅलरीमध्ये ठेवून देते आणि मग ते एक 15-20 मिनटामध्ये छान वाळून जातात, पाणी निथळतं त्याचं. आता इथे बघताय तुम्ही, मी तुम्हाला दाखवते बारीक की जे फोडणीचं आहे ना ते पिवळे डाग आहेत ना, हलके हलके ते दिसतात. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये इतकं स्पष्ट दिसणार नाही,
ते दिसतात का, तर चिमणी बसवलेली नाही आहे, त्यामुळे ना फोडणीचं किती आपण नाही म्हटलं ना तर ते उडतं. आणि मग जर मी ते साफ नाही केलं ना वरचेवर वेळचे वेळी साफ नाही केलं ना तर काय होतं, ते रापत जातं आणि एकदा रापत गेलं ना की मग ते निघणं खूप मुश्किल होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे फर्निचर जे आहे ते पूर्ण पांढरं शुभ्र आहे. ते बनवून घेण्याची चॉईससुद्धा माझीच होती, कारण की मला माहिती आहे की मी तेवढं क्लिनिंग ठेवते, त्यामुळे माझ्या मनाने ते कलर चॉईस केले होते. वरती पर्पल आहे आणि हे व्हाईट आहे, त्यामुळे ते दिसायला छान दिसतं. आता दिसायला छान दिसतं म्हटल्यावर ते तेवढं मेंटेन पण केलं पाहिजे मला. तर एवढं काही नाही, फक्त आठवड्यातनं थोडा वेळ काढला ना की होऊन जातं. आता मी काय केलेलं आहे ते सगळे धुवून ठेवले बाहेर. त्याच्यानंतर स्कॉच ब्राईटने जे लिक्विड असतं ते घेऊन मी पूर्ण ते स्कॉच ब्राईटने खालची जी बाजू आहे ना, जिथे फोडणीचं उडतं मला असं वाटतं, ते सगळं मी घासून घेतलेलं आहे. जास्त जोर लावून घासत नाही, कारण की ॲक्च्युली ट्रॉल्या ज्या आहेत त्या स्कॉच ब्राईटने घासायच्याच नसतात, त्यांची शाईन कमी होते. पण जे खालच्या साईडला आहे ना प्लायवूडचं आहे भाग, जिथे शायनिंग आहे तिथे मी घासत नाही, तिथे गरजच पडत नाही. साबणाचा हात फिरवला तरी क्लीन होतं. तर मी काय केलेलं आहे ते घासून स्वच्छ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ओल्या कपडा घेऊन पुसून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे जे लाईटीचे बोर्ड आहेत ते सुद्धा मी केअरफुली पुसून घेते साबणाचं पाणी करून, नाहीतर ते सुद्धा पिवळे डाग पडतात. आता हे मी सगळं पुसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काय करते, आठवड्यातनं एकदा ओला कपडा करते आणि याच्यासमोर टाईल्स दिसतात त्या पण पांढऱ्या आहेत, तर त्या मी आठवड्याला अशा सगळ्या पुसून घेते. किचनला जास्त टाईल्स नाही आहे, त्यामुळे वेळसुद्धा लागत नाही मला जास्त. तर हे सगळं पुसून घेते मी. समोरच्या वेगळ्या जेवढ्या माझ्याकडे किचनमध्ये टाईल्स आहेत त्या सगळ्या पुसून घेते. हे सगळं झाल्यानंतर मग काय करते, रोजच्या रोज हे जे दिसते तुम्हाला मी टाईल्स घासते. किचनच्या समोर जे टाईल्स आहे गॅसच्या समोर त्या मी रोजच्या रोज घासते. स्कॉच ब्राईट आणि साबण घेऊन घासते आणि त्या धुवून काढते. म्हणजे त्या रोज जरी घाण झाल्या तरी एक 5 मिनटं वेळ काढला ना त्याला गॅसोटासोबतच त्या लगेच होऊन जातात. पटकन घासून त्याच्यावर पाणी ओतते, म्हणजे मग त्या लगेच क्लीन होतात. आणि राहिला वरच्या फर्निचरचा प्रश्न, तर ते आठवड्यातनं मी तुम्हाला दाखवलं तसं घासून काढते. आणि रोजच्या रोज मग काय करते, वाईप घेते आणि त्या वाईपने जे काय असेल गॅसोटा झाला की सगळं वरचं फर्निचर मी पुसून घेते. जेवढं माझ्या हाताला येईल तेवढं, अगदी वरपर्यंत पुसत नाही. ते तर मी महिन्याला मग क्लीन करते. तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता गॅसोटा लगेच मी धुतलेला आहे, तो पण धुवून घेणार आहे सगळं आणि गॅसचं पाणी वगैरे सगळं काढून घेणार आहे. त्याच्यानंतर गॅसच्या खाली जी आहे माझी ही खूप जुनी शेगडी आहे आणि तिला मेंटेन केल्यामुळे ती तेवढी राहिलेली आहे. या शेगडीला 15 वर्ष झालेत, पण आपण आहे ना गॅस वरून धुतो आणि ज्यांची जी जुनी शेगडी आहे ते खाली कधी आपण लक्षच देत नाही की तेवढी खाली घाण होत जाते. कधी काळं पाण्यामुळे जमा होतं, त्यामुळे तीसुद्धा मी खालून पूर्ण वाईपने तिला पुसून घेते त्या शेगडीला. त्याच्यानंतर कोपऱ्यातले हे जे काही नळ आहे माझा तो तर मी रोजच क्लीन करते. पण एक मी स्टँड बसवलेला आहे लिक्विड साबण वगैरे ठेवण्यासाठी. माझं एक फेसवॉश असतं तिथे, तर अशा सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी ते स्टँड बसवलेले आहे. तर ते सुद्धा मी आठवड्याला क्लीन करते, कारण की काय होतं, जीवजंतू आपल्याला दिसत नसले ना तरी ते असतात, चिलटं असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिलटं खूप येतात, त्यामुळे हे तेवढं वेळच्या वेळी क्लीन करणं आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी चांगलीच गोष्ट आहे आणि वास्तूच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगलं आहे. ते नेहमी घर हे स्वच्छ असावं, कारण की स्वच्छ घरातच म्हणतात ना, स्वच्छता दिसे तिथे लक्ष्मी वसे असं म्हणतात. त्यामुळे मला स्वच्छतेची पहिल्यापासून खूप आवड आहे. सगळं झाल्यानंतर हे सगळं धुवून घेतलेलं आहे. त्याच्या वस्तू पुन्हा धुवून व्यवस्थित मी लावून घेतलेल्या आहे ज्याच्या ठिकाणी. त्याच्यानंतर बेसिंग घासून स्वच्छ केलेलं आहे आणि हे सगळं करतानाचा जो स्कॉच ब्राईट आहे तो वेगळा आहे आणि भांडी घासण्याचा सुद्धा वेगळा आहे. हे झाल्यानंतर ओट्यावरचं पाणी मी पूर्ण पुसून काढून घेते. मला वाईप आहे, पण वाईपपेक्षा आहे ना कपड्याने पाणी काढल्यानंतर आहे ना जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते वाईपने मिळत नाही आणि मला बरं वाटतं. कपड्याने पाणी केल्यावर कोरडं होतं. त्याच्यानंतर इथे माझा पाण्याचा माठ होता, तो सध्या माझ्याकडनं फुटलेला आहे, तर मी आणला नाही आहे, आणायचा आहे मला, आणि म्हणून मग मी इथे पाण्याचा हंडा भरून ठेवते. तर तो सकाळीच भरलेला आहे, रिकामा नाही झाला, आणि फिल्टरचं पाणी असल्यामुळे मी त्याला रिकामा नाही करू शकत, ओतून नाही देऊ शकत, म्हणून सहज धुवून ठेवलेला आहे. माठ जर असला तर तो मी रोजच्या रात्री क्लीन करते आणि मग ताजा भरून ठेवते पाण्याने पुन्हा. त्याच्यानंतर लगेच ह्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या वाईपने मी क्लीन करून घेते, म्हणजे वरच्यावर पुसून घेते. हे तर मी रोजच्या रोजच करते, कारण की आपले तेला मिठाचे, कारण की डबे असतात त्याच्यामध्ये बरंचसा मसाल्याचे बरण्या असतात, ते सगळं असतं, त्यामुळे मग ते हात लागतात आणि मग तेवढं पुसणं गरजेचं आहे, म्हणून मग ती पुसून घेते. आणि फायनली इथे माझी ही क्लिनिंग डन झालेली आहे. ही रोजची माझी क्लिनिंग असतेच, गॅसोटा वगैरे धुण्याची, पण बाकी हे जे एक्स्ट्राचं जे आहे ना ते काम करणं, ते फक्त मी आठवड्याला करते किंवा 10 दिवसांनी करते. टाईल्स पुसणं झालं किंवा हे सगळं घासून पुसून पुन्हा व्यवस्थित लावणं झालं, त्यामुळे मला किचन प्रसन्न वाटतं आणि मला देखील ते बघायला खूप आवडतं. तर आता हे सगळं मी लावून घेतलेलं आहे. याच्यावरच्या वस्तू ह्या मी पुन्हा लावणार आहे. त्याचबरोबर याच्यावर जे तेलाच्या बरण्या मी ठेवल्यात या मी वेळचे वेळी
घासत असते, त्यामुळे ह्या भरणीला सुद्धा 2 वर्ष झालीत, पण ती तुला अजिबात तुम्हाला खराब दिसणार नाही, कारण की ती जेव्हा रिकामी होते तेव्हा मी लगेच तिला गरम पाण्याने ओतून तिला छान क्लीन करते, घासते, त्यामुळे ती चिकटसुद्धा होत नाही. त्याच्यानंतर या भरण्या ज्या आहेत त्यासुद्धा मी वेळच्या वेळी घासते. चहा साखरेचे डबे रिकामे झाले की लगेच घासून ठेवते. ह्या सगळ्या गोष्टी मीच नाही तर तुम्ही सुद्धा वेळच्या वेळी केल्या ना की आपल्याला स्वच्छतेचं बर्डन आपल्याला पडत नाही, आणि मग माझ्यासारखं किचन तुमचंसुद्धा छानच असेल असं. तर इथं वरती तेलाच्या भरण्या, लोणच्याची भरणी, चहा साखरेचे डबे, मीठ हे सगळं ठेवते. खाली हे कुटायचं असतं एक, आणि मीठ असतं, हे मीठसुद्धा मी नेहमी भरून ठेवते. मागे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर आता मला याला चेंज करायचं आहे, हे डिस्कार्ड करते आणि नवीन भरते. फायनली हा नाईटला किचनचा लुक आहे, जो की रोज रात्री असाच असतो, आणि असंच किचन रोज रात्री स्वच्छ करून मला झोपायची सवय आहे. चला, आता सगळं स्वच्छ झालेलं आहे, आणि सकाळची थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली आहे मी. जसं की इथे बदाम भिजत घालते रोज रात्री, त्याच्यानंतर मनुके भिजत घालते प्रथमसाठी आणि माझ्यासाठी, त्याचे पप्पा खात नाहीत. आणि इथे सकाळी मला मसूरच्या डाळीचे डोसे बनवायचे आहेत प्रथमच्या टिफिनसाठी. ती रेसिपी तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. आणि चला, आजचा व्हिडिओ मी हा इथेच संपवते. तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.